आजची कोळंबीचं भाजी बनवायला बघा. तशी मी कोळंबी आणलेली आहे. आपण बघा अशी कोळंबी आहे. आता चला आपण कोळंबी साफ करून घेऊया बघा. म्हणजे साफ करून घेऊया. अशी मी कोळंबी छान साफ करून घेतली. त्यामध्ये मीठ टाकले बघा, हळद टाकली. हळदीच्या नंतर बघा थोडंसं मीठ टाकून घेतले आणि असं छान मिक्स करून घेणार आहे बघा. म्हणजे कोळंबी छान लागते. बघा असं मी छान हळद मीठ लावून घेतलेले बघा. मस्त बघा अशी हळद आणि मीठ मस्त लावून घेतलेले आपली कोळंबी बनवण्यासाठी. आणि इथं बघा तुम्ही कांदा भाजून घेतलेला आहे. 2 कांदे येतात ते बघा भाजून घेतलेले तसे मी. आणि बघा असं जे सुकं खोबरं आहे ते पण भाजून घेते मी. आणि बघा इथं मी कढई ठेवली, त्यामध्ये बघा टमाटा टाकून घेतला मी. आणि बघा आता टमाटा मसाला असं मस्त मऊ करून घेतलेलं आहे. आणि बघा इथं 1 चम्मच मसाला टाकला. अजून 1 चम्मच टाकला. आणि इथं कांदा मसाला बघा. आणि बघा इथे मी खोबरं कांदा हे वाटून घेतलेले हे टाकून घेते बघा त्यात. आणि छान असं मस्त मिक्स करून घेणार आहे. असं मस्त मिक्स करून घेतले. आणि बघा असं मिक्स करून घेऊ आपण. तर आता मिक्सरचं भांडं थोडंसं धुवून आपण यामध्ये टाकून घेणार. बघा असं धुवून छान मस्त टाकून भांडं. आणि बघा इथे मी थोडंसं मीठ टाकून घेतले. आणि बघा आता थोडीशी उकळी आली का आपल्याला कोळंबी यामध्ये टाकून घेऊया आपण. बघा अशा कोळंबीला मी मीठ आणि हळद टाकून घेतलेली. आता बघा आपण त्यामध्ये टाकून घेऊया. आणि बघा आपल्या भाजीला छान अशी उकळ पण आलेली आहे. मी अशी कोळंबी सगळी टाकून घेते यामध्ये. सगळी कोळंबी अशी मी टाकून घेतली. तर छान असं मिक्स करून आणि आपण थोडीशी कोळंबी आपली शिजवून घेऊया. आणि बघा आपली तर भाजी छान अशी मस्त शिजेल. चला आता 5 मिनिटं आपण बघूया उकळीपर्यंत. आणि बघा आपली कोळंबीची भाजी कशी झालेली छान आहे बघा. मस्त कोळंबी पण शिजलेली भारी. आणि आता भाजी पण झालेली आहे बघा. कशी वाटली आपली कोळंबीची भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा कशी छान आहे मस्त कोळंबी. चला कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा. भाजी